जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की 10 जूनला वटपौर्णिमा आहे. सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, समर्थ म्हणतात की वटवृक्षाची पूजा तर का करायची, तर बघा म्हणले समर्थ प्रत्येक स्त्रीच्या पतीचं आयुष्य वाढावं आणि त्यांचं आरोग्यही उत्तमच राहावं. संसारामध्ये कोणताही त्रास होऊ नये किंवा संकट येऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचं दुःख येऊ नये, यासाठी या वटवृक्षाची पूजा दरवर्षी प्रत्येक स्त्री करते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की प्रत्येक वृक्षामध्ये वटवृक्षाचे वृक्ष हे मोठं असतं आणि त्याचं आयुष्यही जास्त असतं. आणि बघा म्हणले समर्थ, त्याच्या पारंब्याही सगळीकडे खूप विस्तारलेल्या असतात. आणि वटवृक्षाची पूजा केल्यामुळे पतीला आरोग्य संपन्न आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होते. आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रिया ह्या वटवृक्षाची पूजा करतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की आपल्याला तर सावित्रीची कथा माहितीच आहे. आणि तिच्या या पतीचं आयुष्य परत मिळाल्यामुळे त्या दिवसापासून वटवृक्षाची पूजा केली जाते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि बघा, समर्थ आपल्याला सावित्रीची कथा सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की सावित्री एका राजाची मुलगी होती, कन्या होती. आणि ती खूप रूपवान आणि सुंदर होती. राजाला वाटत होतं की आपल्या मुलीला उत्तम असा वर मिळावा. त्यामुळे राजाने खूप ठिकाणी चौकशी केली, खूप ठिकाणी तिच्यासाठी वर शोधण्याचा प्रयत्न केला. पण राजाला मनावं असं तिच्यासाठी वर भेटतच नव्हता. त्यामुळे राजाने आपल्या मुलीला सांगितलं की तुझ्यासाठी पतीची निवड आता तूच कर, कारण आता तुलाच विवाह करायचा आहे. त्यामुळे तुला जो योग्य वाटेल त्याच्याशी तू विवाह करू शकतेस. त्यावेळेस बघा म्हणले समर्थ, सावित्री एका जंगलामध्ये गेली. आणि जंगलामध्ये तिला सत्यवान हा झाडावर चढून झाडाची लाकडं तोडत असताना दिसला. त्यावेळेस सावित्रीला वाटलं की हा सत्यवानच आपला पती होऊ शकतोय, कारण हा कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे, हा आई वडिलांची सेवा करत आहे. मला जे हवं आहे ती सगळी गुण याच्याकडे आहे. त्यामुळे काही जरी झालं तर मी या सत्यवानाशीच मी लग्न करणार, विवाह करणार. आणि बघा म्हणले समर्थ, तिने घरी येऊन राजाला म्हणजे आपल्या वडिलांना आणि आईला सांगितलं. त्यावेळेस नारद मुनीही तेथे आले. आणि नारद मुनीला सत्यवानाचं सर्व काही नशीब माहिती होतं. नारद मुनी सत्यवानाबद्दल सर्व काही सावित्रीच्या आई वडिलांना सांगू लागले. आणि सावित्रीलाही सांगू लागले की सत्यवानाचं आयुष्य जास्त नाही, तो ह्या तारखेला त्याचा मृत्यू आहे. तरीही तू त्याच्याशी विवाह का करणार आहेस? तू खूप लहानपणी विधवा होशील, तुला वैधव्य प्राप्त होईल. त्यामुळे तू त्याचा विचार सोडून दे. तुझ्यासाठी आपण दुसरा एखादा चांगला वर बघूया. पण सावित्रीने मनात थांबलं होतं. ती म्हणाली, काही जरी झालं तर मी या व्यक्तीशीच लग्न करणार, नाहीतर मी विवाह करणार नाही. त्यावेळेस राजाला मात्र आपल्या मुलीच्या हट्टापायी सत्यवानाशी सावित्रीचा विवाह करून द्यावाच लागला. आणि बघा म्हणले समर्थ, मग मात्र सावित्रीने आपला पूर्णपणे राजवाडा सोडला, सगळं काही राजवैभव सोडलं. सर्वाचा त्याग करून ती आपल्या पतीबरोबर एका जंगलामध्ये एका झोपडीमध्ये ती राहू लागली. सासू सासरे हे आंधळे होते, त्यांना दिसत नव्हतं. त्यांचीही ती सेवा करत होती, पतीची सेवा करत होती. आणि रोज सर्व घरातली कामं करत होती. आणि बघा म्हणले समर्थ, एक दिवशी असेच सत्यवान हा लाकडं तोडण्यासाठी जंगलामध्ये गेला. आणि तो दिवस सत्यवानाचा शेवटचा होता. सावित्रीलाही माहिती होतं. आणि मग मात्र सावित्री ही सत्यवानाच्या मागोमाग जाऊ लागली. आणि मग मात्र सत्यवान वटवृक्ष होतं, त्या वटवृक्षाच्या झाडावरच तो सत्यवान चढला आणि लाकडं तोडू लागला. आणि बघा म्हणले समर्थ, असं काय झालं की सत्यवानाला चक्कर आली आणि तो झाडावरून डायरेक्ट खाली पडला. सावित्री झाडाच्या खालीच बसली होती. तिने मात्र सत्यवानाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि ती नामस्मरण करत होती. आणि तिने त्या दिवशी उपवासही केला होता. आणि बघा म्हणले, त्याच वेळी तेथे यमही आला आणि यम सत्यवानाला घेऊन जाऊ लागला. त्यावेळी सावित्री यमाच्या पाठोपाठ जाऊ लागली आणि यमाला विनवणी करू लागली.
की कृपा करा आणि माझ्या पतीला तुम्ही घेऊन जाऊ नका. त्यांना तुम्ही खरंच मृत्यू देऊ नका, त्यांना जीवदान द्या. पण तरीही यम ऐकेना. यम म्हणाला, काही जरी झालं तर मी असं काही करू शकत नाही. ज्या व्यक्तीचा मृत्यू ज्या दिवशी आहे त्या दिवशी त्याला घेऊन जावं लागतं. त्यामुळे तू किती जरी विनंती केली तरी मी तुझं काही ऐकणार नाही. तरीही सावित्री यमाच्या मागोमाग जाऊ लागली, विनंती करू लागली, नामस्मरण करू लागली. मग मात्र यमाला तिची दया आली. यम म्हणाला, तुझ्या पतीचं काय मी जीवदान परत देणार नाही, पण तुला जर वर हवा असेल तर तू माग, मी तुला द्यायला तयार आहे. मी तुला 3 वर देतो, त्यापैकी तुला कुठलं वर मागायचं ते माग. त्यावेळी सावित्रीने म्हणाली की माझ्या सासू सासरे हे अंध आहेत, त्यांनाही सृष्टी बघू द्या, त्यांनाही त्यांचं सगळं काही हे निसर्गरम्य परब्रह्माने ईश्वराने बनवलं आहे ते सर्व काही बघू द्या, नातवंडाची चेहरा बघू द्या. आणि म्हणून त्यासाठी माझ्या सासू सासऱ्यांना तुम्ही डोळे द्या. आणि मग मात्र यम ठीक आहे म्हणाला, वर दिलं. मग सासू सासऱ्यांनाही डोळे आले. मग यम म्हणाला, आता दुसरा वर माग. त्यावेळेस ती सावित्री म्हणाली, आमचं राज्य सर्व काही गेलेलं आहे, ते सर्व राज्य गेलेलं आम्हाला परत मिळावं अशी माझी इच्छा आहे. मग मात्र यमाने दुसराही वर दिला आणि तिचं सर्व काही गेलेलं राज्य तिला परत मिळालं. आणि मग मात्र यम म्हणाला, तिसरा वर माग. त्यावेळेस सावित्री म्हणाली, मला तिसरा वर मला संतानाची प्राप्ती होऊ द्या आणि माझ्या सासू सासऱ्याने त्यांच्या नातवंडांना खेळवू द्या, त्यांना पूर्णपणे चेहऱ्याने त्यांच्या डोळ्याने बघू द्या. आणि मग मात्र यमाने तिसराही वर दिला. पण यमाला एवढंही कळालं नाही की तिचा पतीचा मृत्यू झाला आहे, तरी संतान प्राप्तीचा वर मात्र सावित्रीला त्यांनी देऊन टाकला. मग मात्र सावित्री म्हणाली की माझ्या पतीला तुम्हाला तर जीवदान द्यावंच लागणार आहे, कारण मला अजून संतांची प्राप्ती नाही आणि त्यासाठी तुम्हाला माझा पती परत मला द्यावंच लागणार आहे. आणि मग मात्र यमाचा नाईलाज झाला आणि यमाने परत सत्यवानाला जीवदान दिले. आणि मग मात्र सावित्रीचा पती सत्यवान हा परत जिवंत झाला, परत त्याला जीवदान मिळाले. आणि मग मात्र त्यांचे वैवाहिक जीवनातील म्हणजे संसारातील सर्व काही संकटे दूर झाली. का तर ते जंगलामध्ये झोपडी करून राहत होते आणि त्यानंतर त्यांना त्यांचं राज्यही परत मिळालं. सासू सासरे अंध होते, त्यांनाही दृष्टी प्राप्त झाली. आणि सावित्रीचा पती सत्यवान याचा मृत्यू त्या दिवशी होता, पण त्यालाही यमाने जीवदान दिले आणि सावित्रीलाही संतान प्राप्ती होईल असं वरदानही दिला. आणि ते झाडाखाली ज्या बसली होती सावित्री, ते म्हणजे वटवृक्षाचेच झाड होते. आणि त्या दिवसापासून मात्र सावित्रीने त्या वटवृक्षाची पूजा करायचं ठरवलं, कारण त्या वटवृक्षाच्या खाली बसूनच सावित्रीला हे सर्व काही वर प्राप्त झाले होते. आणि मग मात्र सावित्रीने त्या वटवृक्षाची पूजा करायची ठरवली. आणि त्या दिवसापासूनच समर्थ म्हणतात की वटवृक्षाची पूजा करायचा जो काही विधी नियम चालू आहे तो आतापर्यंत आहेच असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि मग मात्र ते तिघेही तेथून निघून आपल्या राजवाड्यात गेले आणि आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले. म्हणून समर्थ म्हणतात की वटवृक्षाची पूजा जर मनापासून केली तर आपल्या संसारातील सर्व संकटे दूर होतात, आपल्या पतीचं आरोग्य उत्तमच राहतं आणि त्यालाही दीर्घायुष्य प्राप्त होतं. त्यामुळे समर्थ म्हणतात की वटवृक्षाची पूजा ही अत्यंत मनापासून करा. हळदी कुंकू आंबे घेऊन नमस्कार करावा, वडाला 5 प्रदक्षिणा घालाव्यात आणि सुवासिनी असेल तर त्यांची ओटीही भरावी असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वटवृक्षाची पूजा अत्यंत मनोभावनाने केली तर खरंच आपल्या इच्छा पूर्ण होतील असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तसेच त्या सावित्रीची इच्छा पूर्ण झाली. सावित्रीने वर मागितले आणि यमाला ते द्यावेच लागले, कारण सावित्रीची आपल्या पतीची सेवा ही भरपूर होती, सासू सासऱ्यांची सेवा उत्तमाची होती आणि परब्रह्मावर ईश्वरावरही दृढ विश्वास होता. अखंड नामस्मरण होतं. त्या दिवशी तिने उपवासही कडक केला होता, त्यामुळे तिच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याही आयुष्यात जर संकटे असतील आणि काही त्रास होत असेल तर आपणही जर अंतःकरणातून आणि मनापासून मागितली तर आपल्याही इच्छा पूर्ण होतील असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी सर्वांना परत एकदा वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.